संदेश आपण बघतोय की पहिला आपण बघतो की दोन्ही संघाने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि त्यांच्या दरम्यान आपण बघतो की हा सामना रंगतोय शिवकर विरुद्ध काळुंद्रे या दोन संघादरम्यान नाणेफेक मला वाटतं जिंकली होती ती शिवकर संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय अर्थात फलंदाजी करणार तो काळुंद्रे संघ त्यांची सलामीची जोडी मैदानामध्ये परेश आणि प्रवीण यावेळेला बघितला चांगला चेंडू सुरेख चेंडू उजवी असती वाकवल्याची फलंदाजाची परेश बाद होऊन महोदय परत पहिला हादरा बसतोय पहिल्याच चेंडूवरती बाद होतोय तो परेश चिखलेकर आणि चांगली सुरुवात करतोय तर या सामन्यामध्ये शिवकर संघ नक्कीच आपण बघतोय की सामन्यामध्ये चुरस नक्कीच निर्माण होणार कारण अविनाश ढवळे यांच्याकडून 500 रुपयाचं 2000 रुपयाचं पारितोषिक 2 बॉलला 2 विकेट्स घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय बघूया कोणता गोलंदाज 2 विकेट्स लागोपाठ घेतोय त्याला 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल परंतु वळूया सामन्याकडे पहिल्याच चेंडूवरती विकेट्स मिळवले ते प्रेम गायकवाडनं आणि आपले इरादे स्पष्ट केलेत या सामन्यामध्ये वळतोय तो चेंडू टाकणार समोर फलंदाज आहे तो नरेंद्र खरात त्यावेळेस चेंडू ड्राईव्ह केला चेंडू आता तो मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय फेक करतोय धावचित करण्याचा प्रयत्न करतोय चेंडू त्याची फेक चांगली होती परंतु विकेटला लागली नाही आणि बाल बचावला तो नरेंद्र खरात यांना आपलं खातं उघडलंय संघाच्या धावसंख्येमध्ये आता वाढ होते संघाचं धावसंख्येचं खातं खुलं केलतोय 1 बाद 1 आपण बघतो की पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती परंतु दुसऱ्या चेंडूवरती एक धाव घेतली ती नरेंद्रनं आता स्ट्राईक एंडला येतोय तो प्रवीण घरात याच्याकडून साऱ्या अपेक्षा असतील प्रेक्षकांच्या त्याचबरोबर त्यांच्या पाठीराखांच्या एक चांगली कामगिरी या सामन्यामध्ये त्याला करावी लागेल परंतु येणारा गोलंदाज प्रेम गायकवाड कशी गोलंदाजी करतोय त्याचा हा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला चेंडू पायावर आदळला मला वाटतं डावी एसटी सोडून जाणारा असा आपण बघितलं की जोरदार अपील करण्यात आलं परंतु अपील मध्ये म्हटलं की उत्साह जास्त होता विश्वासाची कमी होती बंडोबस्कर आपण जर बघितलं तर काळुंद्रे संघाचे जे मदार आहे ते प्रवीण घरात आणि जो चिखलेकर होता परेश आणि तो त्यांना सांगितलं की 70 धावा जरी करावे लागतील आणि पहिल्याच चेंडूवर तो त्रिफळीत झाला आणि आता जर पंचांनी बोट उंचावलं असतं तर कदाचित निम्मी लढाई जिंकली असती ते शिवकर संघात नक्कीच नशीब बलवत्तर आहे ते प्रवीण घरात यावेळी चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्याला येत नाहीये पट्ट्याला लागत नाहीये परंतु जयचितचं जोरदार अपील करण्यात आलंय पंच आपले बघितलं विशाल पाटील तटस्थ पंच असे आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी अपीलला हे गुन्हा घातली नाहीये अपील उचलून धरलं नाही चेंडू जातो तर निर्धाव धावसंख्या तिथेच थांबते धावसंख्या आहे ती 1 बाद 1 संथ आणि सावध सुरुवात कारण हा सामना फार महत्वाचा दोन्ही संघासाठी या सामन्यात जो विजय होईल तो सेमीफायनल मध्ये सावध संघासमोर खेळेल परंतु बघूया येणारा काळ ठरवेल कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाणार प्रेमचा पुढचा चेंडू आपण बघतोय चांगला फटका मारलाय फाईन लेगच्या डोक्यावरून हा चेंडू आता सीमारेषेच्या पलीकडे एक जबरदस्त फटका 6 धावा मारतोय तर प्रवीण घरात आपल्या षटकरांनी खातं उघडलंय संघाच्या धावसंख्येमध्ये आता बदल होतोय धावसंख्या होते ती 1 बाद 7 आपण बघितलं की सुरुवातीला चांगली गोलंदाजी झाली होती प्रेमनं चांगल्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती परेशची परंतु आता या चेंडूवरती चांगला फटका खेळलाय तो प्रवीण घरातनं बिनबाद 7 चांगली सुरुवात करावी लागेल बघूया या सामन्यामध्ये प्रवीण घरात कशी कामगिरी करतोय कारण त्याला सलामीला आलेला परेश चिखलेकर बाजून तमोदय परतलाय त्याला भोपळाही फोडता आला नाही आणि पहिल्याच चेंडूवरती त्रिफळा उडवला त्याचा प्रेम गायकवाडनं पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं होतं अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू खेळताना आपल्याला दिसतोय तो शिवकर संघातून नक्कीच आपण बघतोय की ही स्पर्धा आहे ती श्री टेलिकॉमच्या
माध्यमातून आपल्याला रोहन माळी आणि वैभव पारंगे यांचा आपल्याला साथ लाभलेली आहे. त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. प्रेम तयार, राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. या चेंडू मिरकावून देण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. मला वाटतं सहज चेंडू असावा आणि हा चेंडू जातो तो वाईटच्या रूपाने. एक धाव मिळते. अवांतर धावेचं खातं उघडतंय. एका धावेनं धावफलक घालतोय. धावसंख्या होते ती 1-8. 1-8. संत आणि सावध सुरुवात. एकच फटका खेळला. बाकी बघितलं आपण की आतापर्यंत 3 चेंडू धाव टाकलेत. एक सिंगल केले, एक षटकार मारलाय आणि एक वाईटच्या रूपाने आलेली धाव. 1-8. संत सावध पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय तो प्रेम गायकवाड. टाटा पॉवर हाऊस कडून तो धावायला सुरुवात करतोय. त्याचा हा चेंडू, यावेळी चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू आता तो एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, चेंडूची फेक करणार, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावेनं प्रवीण घरत खेळतो. 7 वरती संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ची वाढ होते. धावसंख्या होते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9. नमस्कार. आपण म्हणालो की संत आणि सावध सुरुवात करतो काळुंद्रे संघ, परंतु त्यापेक्षा प्रेम गायकवाडनं सुंदर गोलंदाजी केली. कारण फक्त एक षटकाराचा मार बसूनही एक विकेट त्याने मिळवली परेश चिखलेकर आणि त्यानंतर त्याने प्रवीण घरत सारखा एक षटकार मारल्यानंतर 2-3 चेंडू निर्धाव टाकले ते प्रेम गायकवाड. नक्कीच आपण बघतो की आजचे जे सामने खेळले गेले त्याच्यामध्ये बोलले की धावा आपण बघतो की 50च्या पुढे पण धावसंख्या होते 4 षटकामध्ये. अशा वेळेला 50च्या पुढे धावसंख्या रचावी लागेल. ती काळुंद्रे संघाला प्रथम फलंदाजी करताना त्या दिशेने त्यांना वाटचाल करायला लागेल. जर 50 धाव फटकायचे असतील प्रत्येक षटकामध्ये 12च्या पेक्षा जास्त सरासरी राखावी लागेल. परंतु पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलाय तर 9. नक्कीच एक फलंदाज त्यांचा बाद झालाय तो परेश चिखलेकर. त्याला भोपळाही फोडता आला नाही. परंतु आता सारी मदार आहे ती प्रवीण घरत वरती आणि त्याच दिशेने आपण बघतो की त्याने आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय. 4 चेंडूमध्ये एक षटकार लगावलाय. वैयक्तिक 7 धाव संख्येवरती खेळतोय आणि नवीन आलेला फलंदाज आहे तो नरेंद्र घरात. बघूया कशी कामगिरी करतोय. कारण गोलंदाज आहे तो अजय भगत. या उंचारून चेंडू मारलाय. बघूया लॉंगॉन, वाईट लॉंगॉनच्या डोक्यावरून जात आहे. उत्तुंग षटकार लगावतोय. प्रवीण घरतने आपले इरादे स्पष्ट केले. 6 धावा वसूल करतोय. 6 धावाने धावफलक घालतोय. धावसंख्या होते ती 1-15. 1-15. आपण बघतोय की धावसंख्येला आता वेग मिळतोय. कारण बघतोय की जेव्हा जेव्हा स्ट्राईक मिळते प्रवीण घरतला एक मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होतो. कारण आपण बघतो की चांगला चेंडू टाकला त्याला चांगला सन्मान देतो आणि खराब चेंडू त्याला मिळाला की त्याचा खरपूस समाचार घेतो. ही रणनीती त्याने आखली. त्याने ओळखलं की विकेटला काय महत्व आहे. त्याच्या संघासाठी तो खेळ करणार आणि या विकेटवरती जर शेवटपर्यंत टिकला तर 50 धावा नक्की फलकावरती लागतील. गोलंदाज अजय भगत तयार. टाकेदेवी यांकडून गोलंदाजी करणार. समोर फलंदाज आहे तो प्रवीण घरात. अजयचा पुढचा चेंडू, यावेळा चेंडू भिरकावला आहे. चेंडू आता स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर उत्तुंग षटकार लगावतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. 6 धावा परत एकदा वसूल करतोय. 6 धावांनी प्रवीण घरत पोहोचतोय. तो 19 वरती संघाच्या धावसंख्येमध्ये आता बदल होतो. धावसंख्या होते ती 1-21. आपण बघतो की सुरुवातीला 9 धावा होत्या. आता या 2 फटक्यामुळे 2 माहिती हिट लगावले धावा होत्या त्या 2 चेंडूवरती 12. म्हणजे थोडासा महागडा ठरतो तो अजय भगत आणि थोडंसं आपण बघतो की त्याच्यावरती दडपण वाढेल. कारण 2 चेंडूवरती 2 षटकार लगावलेत. अशा वेळेला त्याच्यावरती दडपण असेल. परंतु त्याला त्याच्यातून सावरून जायला लागेल. एक टिचून मारा करायला लागेल आणि निर्धाव चेंडू टाकावे लागतील. अन्यथा आपण बघतो की प्रेम गायकवाडने जी चांगली कामगिरी केली होती पहिल्या षटकामध्ये त्याच्यावरती पाणी फिरवलं जाईल. त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण बिघडलं जाईल. परंतु येणारा चेंडू कसा टाकतोय याच्यावरती भवितव्य असेल त्याच्या गोलंदाजीचं. अजय भगत तयार. टाकेदेवे यांकडून गोलंदाजी करणार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. त्याचा हा चेंडू यावेळेला त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळेस चेंडू बघितला त्याने उजव्या बाहेर चेंडू टाकला. चेंडू आपण बघितलं की बॅट झपकन फिरली परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू जात होतो निर्धाव वुडलँड स्पॉट वरून टाकलेला चेंडू. त्याच्यामुळे आणि थोडासा उंची दिला होता त्याच्यामुळे चेंडू त्याच्या बॅटच्या वरून गेला. चेंडू जात होतो निर्धाव. धावसंख्या तिथे थांबते. धावसंख्या आहे ती 1-21. 1-21. परत एकदा तयार. अजय या चेंडू बघितला त्याने घेरलं
परंतु यावेळी चेंडू उजव्या सीटच्या खूपच बाहेर स्वैर चेंडूमुळे आपण बघतोय की वाईटच्या रूपानं धावा वाढत आहेत, वाईटच्या रूपानं धावा होत्या, दोन अवांतर धावा होत्या, दोन संघाची धावसंख्या होते ती 1-22 पहिल्या षटकामध्ये 9, आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्यात त्या 13. गोलंदाज तयार, एक चांगली लाईन पकडावी लागेल, कारण गोलंदाजाने जर खराब गोलंदाजी केली तर त्याचा फटका त्याच्या संघाला बसत असतो. यावेळेला चेंडू उंचावणे भिरकावलाय, नक्कीच उत्तुंग षटकार राहणार. हा पायटी हिट लगावलाय, तिसरा षटकार या षटकातला, आणि चांगली फलंदाजी करतो त्या प्रवीण घरात. त्यांनी ओळखलंय की खराब चेंडू त्याला मिळाला, ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता आणि भिरकाव दिला त्या लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 धावांनी धावफलक हालतोय, धावसंख्या होते ती 1-28. संतोष, आपण बघतो की प्रवीण घरात जो खेळतोय त्याचा पाव शतक फलकावरती लागले, 4 षटकार त्यांनी लगवल्यात, 1 एकेरी धाव घेतली, 2-3 चेंडू त्याने डॉट खेळले. आपण बघितले की त्याने जवळ आतापर्यंत 8 चेंडू मला वाटतं खेळला, 8 चेंडू मध्ये 25 धावा. म्हणजे आपण बघतो की स्ट्राईक रेटला फार महत्वाचं असतं ते झटपट क्रिकेटमध्ये, आणि तशीच कामगिरी करतो या सामन्यामध्ये. अजयचा पुढचा चेंडू, या चेंडूवरती जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू नंतर बॅटवरती आला, त्याच्यामुळे त्याच्या वरच्या कडेला चेंडू लागला. चेंडू जातो तो सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये, हा चेंडू बऱ्याच वेळानंतर जातो तो निर्धाव. धावसंख्या तिथेच थांबते, धावसंख्या आहे ही 1-28. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय टाकेदेवी यांकडून तो अजय भगत, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार. त्याचा हा चेंडू यावेळेला उंचावर भिरकावलाय, पोलचा फटका, चेंडूच्या मागे तो क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा त्याने प्रयत्न केला, चांगली त्याचा प्रयत्न होता, परंतु आवेगा बाहेरचा हा प्रयत्न त्याचा होता. झेल त्याच्या चेंडू हातामध्ये विसावला होता, परंतु शेवटच्या क्षणाला तो हातातून निसटला. 1 धाव मिळते ती प्रवीण घरतला, 1 धावेने प्रवीण घरत पोहोचतो. तो 26 वरती संघाची धावसंख्या होते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1-29, म्हणजे 2 षटक संपलेत, 14.5च्या सरासरीने धावसंख्या होते ती 29. 2 षटक संपलेत, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये काय बिघडणार, काय घडणार याचं धावतं वर्णन ऐकवतील माझे सहकारी संतोष चौधरी. आमचे पाहुणे, बारवेळचे पाहुणे रमेश पाटील यांचं या ठिकाणी या टुर्नामेंटमध्ये स्वागत केलं. आरसीसी रेंजच्या वतीने आयोजित टुर्नामेंट, आणि आजचा शेवटचा दिवस काल आपण बघितला रायगड लॉर्ड्स म्हणजे तालुका वाईजचे संघ होते, त्याच्यामध्ये उस्मान पटेलचा जो संघ होता सुरज स्पोर्ट्स दापोली हा संघ जिंकला होता, आणि 2य क्रमांकाचा पारितोषिक मैत्री स्पोर्ट्स पनवेल जे पहिल्या दिवशी अस्मिता ठोंबरे यांच्या स्मरणार्थ जे ट्रॉफी ठेवण्यात आले होते, तो काल फायनलचा तो सामना 2 जे संघ होते ते संघ होते. आणि आजचा आपण बघतोय सेमीफायनलचा सामना, या अगोदर आपण बघितला जिंकला तो चांभारली संघाच्या विरुद्ध नांदगाव संघानं, आणि हा सामना जो सुरू आहे क्वार्टर फायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना. प्रवीण घरत बघूया पंचांचा बॅटला लागून मारलेला चेंडू जातो, बॅटला लागतो, पंच सांगतात, आणि 4 धावा मिळतात त्या प्रवीण घरातला. उपांत्य फेरीचा सामना आपण बघतोय. मैदानावर सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये प्रेम गायकवाडनं सुंदर षटक टाकलं, 1 विकेट मिळवलं परेश चिखलेकर यांची. त्यानंतर मात्र प्रवीण घरतनं आपलं रौद्र रूप धारण केलं. आतापर्यंत त्याला 4 षटकार आणि 1 चौकार मारताना 30 धावांवर खेळतोय तो प्रवीण घरत. आणि मंगलमूर्ती काळुंद्रे संघाची धावसंख्या नाणेफेक हरल्यानंतर 1 गडी गमावल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 1-33 तिसरा षटक टाकतो गोलंदाज साईनाथ भगत. साईनाथांचं नाव घेतलं आणि 1 डॉट चेंडू, कारण एक आक्रमक जो रायगड लॉर्ड्स मध्ये आपण बघितला राहुल कळंबोली असेल, इतर संघातून खेळणारा प्रवीण घरत मात्र आता सुंदर फलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 षटकार मारले, बॅटला चेंडू लागला की मैदानाच्या बाहेरच जातोय. एक चांगला प्रयत्न एस्टांच्या मागे शॉर्ट पाहिजे झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तोही प्रयत्न फसला, आणि इथे मात्र आता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न प्रवीण घरतचा या गोलंदाजानं ओळखलाय साईनाथ भगतनं की कशा पद्धतीचे चेंडू टाकायला पाहिजेत, आणि जागेवर उभं ठेवलंय यावेळेस ते प्रवीण घरत याला. आमच्या गणेश ठोंबरे, बाराम जांभळे, त्यानंतर विश्वास पारंगे,
मानले निलेश बाबरे सगळे पाहुणे मंडळी या सामन्यांचा आनंद घेतात. तिथे मात्र आता विकेट मिळाले. अक्रॉस द लाईन शफल झाले होते प्रवीण घरात आणि त्यांची मधली एष्टी मात्र वागवले. तो गोलंदाज साईनाथ भगत आणि निम्मी लढाई जिंकल्यासारखं स्वागत. कारण जर प्रवीण घरात चौथ्या षटकापर्यंत राहिला असं तर कदाचित 70 पेक्षाही जास्त धावा झाले असते याचा विचार या गोलंदाजाने केला आणि एक महत्वाची विकेट मिळाले ते या शिवकर संघाला. नक्कीच आपण बघतोय संतोष की पहिल्या चेंडूत चौकार आला होता, त्याच्यानंतर 2 चेंडूतून निर्धाव टाकले गेले या गोलंदाजानं आणि त्याच्यानंतर विकेट मिळवली. की प्रवीण घरतची बहुमूल्य विकेट असेल ती त्याच्या संघासाठी. कारण प्रवीण घरत सारखा फलंदाज 30 धावा ज्यानं आपल्या खात्यावरती जमा केल्या होत्या अशा फलंदाजाला त्यांनी जगवून ठेवलं होतं आणि शेवटला त्यांनी त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला. आणि ते प्रवीण घरत याची विकेट पडल्यानंतर आता नवीन फलंदाजाला स्ट्राईक घेतला आकाश गिरी. आकाश गिरी याला हा चांगला चेंडू असं वाटलं होतं, परंतु आमचं जे शिवकरची जे 12वे प्रतिनिधी आहेत ते म्हणतात की चांगला बॉल आहे, परंतु पंचांना मात्र व्हाईट बॉलचा इशारा. कारण प्रत्येक जण आपापल्या बाजूने विचार करत असतो. ज्यावेळेस आता शिवकरच्या पाठीमागे म्हणत असेल विकेट पडू द्या, कमीत कमी धावा होऊ द्या, परंतु काळिंद्रेवाले म्हणत असेल की षटकार चौकार होऊ द्या. हा जबरदस्त फटका मारला आडव्या तर चांगला प्रयत्न होता जैल वेळाचा फलंदाज आकाश गिरीला मारलेला फटका, परंतु त्याला एकच धाव देऊन जातो. एका धावेने संघाची धावसंख्या होते मंगलपूरचे काळुंद्रे संघाचे 2 बाद 35 धावा केल्या. त्या प्रवीण घरतनं 4 षटकार आणि 1 चौकार मारला. 35 धावा धाव पलकावर लागतात. 4 षटकांचा सामना आहे. सावळे संघ मालकावटी वाट बघतोय या सामन्यामध्ये जिंकेल तो सावळे संघाबरोबर सेमीफायनल मध्ये दाखल होईल. कारण या परिसरातील ओसरी चांभारली 2 चांभारलीचे संघ पराभूत झाले. अशा वेळेस एक सावळे संघ या परिसरातील या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत जिंकले. दरम्यान हा चेंडू स्लोवर डिलिव्हरी केली, अचूक टप्पा वेगावर नियंत्रण आणि चकवलं ते पुन्हा एकदा आकाश गिरीच्या समोर असणारा नरेंद्र घरत याला 3 षटकांचा खेळ संपला. 35 धावा म्हणजे या षटकामध्ये फक्त दिल्या तर 7 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी, 1 विकेट, 6 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली. ती महत्वाची विकेट प्रवीण घरत बरेचसे प्रवीण घरत मात्र आपल्या रायगडमध्ये या 2-3 तालुक्यामध्ये 2-3 प्रवीण घरत आहेत. एक आपला रेतचा प्रवीण घरत, काळुंद्रेचा प्रवीण घरत आणि जासईचा प्रवीण घरत. नक्कीच आपण म्हणतो की प्रवीण घरत सारखी नावं असलेली आपण बरेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आता काळुंद्रेचा प्रवीण घरत बघितला ज्यानं 30 धावांची बहादर खेळी केली. त्याच्यामध्ये 4 षटकार लागले, 1 चौकार लगावला. नक्कीच बंडू मस्कर की या टुर्नामेंटमध्ये तिने प्रवीण घरत खेळलेलं. तिने प्रवीण घरत आपण ज्यांची नावं घेतली तिने या टुर्नामेंटमध्ये खेळले. बघा उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा जो सामना सुरू आहे तो क्वार्टर फायनलचा उपांत्यपूर्वीची मॅच आपण बघतो. शिवकार आणि मंगलमूर्ती काळुंद्रे आणि तिरंगा शिवकार यांच्यामध्ये नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो शिवकार या संघानं, तिरंगा शिवकार संघानं आणि आतापर्यंत 35 धावा केलं तर मंगलमूर्ती काळुंद्रे संघानं बाद झालेले प्रवीण घरत आणि नरेश चिखलेकर हे 2 फलंदाज बाद झाले. तिथे मात्र आता डाव सावरायला पाहिजे परंतु विकेट गमावतो तो फलंदाज आकाश गिरी. आकाश गिरी बाद होते असं वाटतं. पंडवस्कर आपल्याला विकेट पडल्यानंतर किंवा षटकार मारल्यानंतर गीत वाजलं जाईल, परंतु तिकडे वाजत नाही आणि आपण थांबून राहतो. फलंदाज बाद होते आकाश गिरी, 3 फलंदाज बाद होते आणि गोलंदाज होते 4थं षटक टाकतोय शिवकर संघाचा ज्ञानेश्वर पाटील. एक सुंदर षटक टाकलं साईनाथ भगतनं, 6 धावा दिल्या. एक प्रवीण घरत सारख्या एका फलंदाजाची विकेट त्याने मिळवली आणि आता मात्र ज्ञानेश्वर पाटील एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. नवीन फलंदाज स्ट्राईक गेनवर जातो. नॉन स्ट्राईक गेला कुणाल मात्रे, तर स्ट्राईक गेला नरेंद्र घरत. मंगलमूर्ती काळुंद्रे आणि शिवकार यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच तमाम क्रिकेट रसिक या परिसरातून तर 2-3 तालुक्यातून आलेले सगळे प्रेक्षक बघा. यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांचा ताळमेळ इतका जबरदस्त की जागेवर चेंडू त्याच्या हातामध्ये जातोय, हृदय पकडतोय आणि प्रवीण घरत बघतोय की आपलं मागचं शेपूट काय करतोय. जे मतलब करतील फलंदाज काय करतात, एकेरी 2 जरी धावा घेतला तर त्यानंतर गोलंदाजी करताना किंवा क्षेत्ररक्षण करताना तुमच्या फायद्यासाठी येतील आणि इथे मात्र बॅकफुटला जाऊन टच केला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतोय. 2 धाव मिळतात त्या फलंदाज. 3री धाव लेझी क्रिकेट शिवकार संघाचा आपण कौतुक करतो, इथे 3री धाव घेताना बाद होतो. कुणाला मात्र 4 बाद
37. नक्कीच आपण बघतो की 4 फलंदाज बाद झालेत. फलकावरती धावा आहेत त्या 37. अभिषेक पाटील पुढे असतील, त्यांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. अभिषेक पाटील पुढे असतील, त्यांनी लगेचच समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. पनवेल टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या मार्फत आपण बघतो युट्यूबला लाईव्ह या ठिकाणी या टुर्नामेंट लाईव्ह केले जाते आणि बरेचसे प्रेक्षक 1000, 2000, 5000 पण प्रेक्षक असतील या सामन्यांचा आनंद घेत असतील. आरसीसी रीचच्या वतीने आयोजित टुर्नामेंट आपण बघतो भाया पारंगे स्मृती चषक आणि कैलासाचे अस्मिता ठोंबरे स्मृती चषक काल ज्याचे फायनल आपण बघितले होते याच मैदानावर जबरदस्त रायगडमधील दिग्गज बंडोबस्त रायगडमधील एकापेक्षा एक सरस असे खेळाडू या मैदानावर आपण बघितले आणि इथे जो सामना आपण बघतोय क्वार्टर फायनलचा सामना काळुंद्रे विरुद्ध शिवकर यांच्यामध्ये सुरू आहे. काळुंद्रे संघ आता विकेट गमावतोय, एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन त्यामध्ये परत धावसंख्येची 37. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर पाटील तयार. ज्ञानेश्वर पाटील मी मगाशी म्हणालो की गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांचा ताळमेळ असं वाटतं की कधी कधी हे दोघंच म्हणजे आपण सराव करताना कसे मध्ये फलंदाज नसतो तशा पद्धतीची गोलंदाजी ज्ञानेश्वर पाटील करतोय. फलंदाज यावेळी चकला तर प्रशांत घरत काळुंद्रे संघाला ओळखला पाहिजे की एक एक धाव महत्वाचे, एक एक थेंब महत्वाचे. पाण्याचा जसा जल आहे तो कल आहे तशी एक एक धाव महत्वाची करतोय. इथे मात्र सुंदर गोलंदाजी करतोय, त्याला टप्पा मिळाला, एक चांगल्या स्पॉटवर चेंडू टाकतोय आणि फलंदाज फक्त बघतात. फुटवर्कचा वापर नाही, फ्रंटफुटला यायला पाहिजे करतो आणि बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न करतात. बॅकफुटला जर फलंदाज गेला तर बॅकफुटलाच राहतो. गोलंदाज साईनाथ ज्ञानेश्वर पाटील पुन्हा एकदा तसाच चेंडू तसाच फलंदाज फिरतो आणि इथे मात्र एक धाव मिळते गोवा पंचांचा इशाऱ्याची वाट आणि ते 22 धावांमध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 38 धावा म्हणजे शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या तर काळुंद्रे संघाच्या आणि त्यामुळे फक्त 38 धावा आता जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. आणि जो परेश चिखलेकर म्हणाला होता, निखिल बाबांनी त्यांना विचारलं होतं की किती धावा तुम्ही करणार, त्यांनी सांगितलं की 69-70 धावा आम्हाला कराव्या लागतील आणि त्या 38 धावा फक्त केल्या 4 षटकांमध्ये. म्हणजे आज सामना वाचवताना आता धडपड करावी लागेल ते काळुंद्रे संघाला. नक्कीच आपण बघतो की धावा कमी झाल्यात, परंतु येणारा काळ ठरवेल कोणता संघ सावळे संघासमोर खेळणार. तो आपण बघतोय की या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे ते www.panveltenniscricket.com च्या माध्यमातून आणि त्याचे जे फाउंडर आहेत ते संदीप वास्कर, केतन दळवी, त्याचबरोबर संदेश शेळके, प्रशांत पाटील, नेहल मोरे यांच्या मार्फत ही स्पर्धा आपण बघतो की लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. घरोघरी बसून आपल्याला या मॅचचा आनंद घेता येतो आणि 198 कंट्रीजमध्ये ही स्पर्धा दाखवली जाते युट्यूबच्या माध्यमातून. आणि आपण बघतो की चांगले एक कामगिरी त्यांनी चोख बजावली आहे. या स्पर्धेचं एक चित्रण आपल्याला व्हिडिओ रूपानं आपल्याला ते साठवण म्हणून ठेवता येऊ शकतं. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ही मॅच बघू शकतो, याचे हायलाइट्स बघू शकतो आणि खरोखरच त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. चांगली कामगिरी करतात. 4 दिवस त्यांनी एक सतत आपण बघितलं की सुरुवातीला डे नाईट होते, एक रखरखी उन्हामध्ये सुद्धा त्यांनी व्यवस्थित कामगिरी बजावली आणि एक चोख कामगिरी केल्यानंतर आता शेवटच्या क्षणाला ते चांगली कामगिरी करतील अशी आपण आशा करूया. वळूया सामन्याकडे, कारण सामन्यात रंगतोय तो काळुंद्रे विरुद्ध शिवकर, तिरंगा शिवकर. मला वाटतं तिरंगा त्यांनी का नाव ठेवत असेल, कारण तिरंगामध्ये 3 रंग आहेत आणि शिवकर बघूया ते सार्थ ठरवतोय काय, त्यांचा तिरंगा इथे फडकतं काय ते आपण बघूया. 38 धावा फलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. ती 24 चेंडूमध्ये 39 धावा म्हणजे धावा जर आणि चेंडूचं समीकरण बघितलं तर 15चा फरक आहे आणि हा जर 15चा फरक भरून काढायचा असेल तर टार्गेट म्हणजे आपण म्हणतो की रन रेटला फार महत्व असतं. रन रेट म्हणजे जवळजवळ 9.75 सरासरीने त्यांना धावायला लागेल. परंतु येणारा जे पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांना जास्तीत जास्त धावा काढा. आपण सुरुवातीला काळुंद्रे संघानं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा जमवल्या त्या. त्याच्यानंतर दुसरं षटक महागडं ठरलं होतं, त्याच्यामध्ये 20 धावा गेल्या त्या आणि 29 धावा 2 षटकानंतर आल्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या. नक्कीच बंडोबस्कर आपण म्हणतोय की दुसरं षटक महाग पडलं होतं ते शिवकर संघाचं अजय भगत याने 20 धावा दिल्या होत्या आणि मगाचा आपण सामना बघितला तर मला वाटतं 10 ते 12 धावांनी पराभव झाला होता गावदेवी चापानी संघाचा 57 धावांचा पाठला करताना. अशा वेळेस म्हणजे 40 धावा त्यांनी केल्या होत्या. म्हणजे या 40 धावा कदाचित शिवकर संघाला सोप्या
आहे, फक्त एकच धाव कमी आहे, 39 धावांची गरज आहे. अशा वेळेस पहिल्या सरकारच्या षटकामध्ये जर 10-12 धावा आल्या तर कदाचित हा सामना शिवकर संघ जिंकू शकतो. आणि काळुंद्रे संघाचा जो प्रवीण घरत आहे याचा अनुभव जर पणास लागला, त्याने अनुभव जर या ठिकाणी वापरला तर कदाचित काळुंद्रे संघ या सामन्यामध्ये जिंकू शकतो. नक्कीच आपण बघतो की बहुमूल्य विकेट होती ती प्रवीण घरतची, ज्यानं 30 धावा जमवल्या. आपण बघतो की 38 मधल्या 30 धावा फक्त प्रवीण घरतच्या, आणि दोन आपण बघितलं की 2 रन्स मला वाटतं वाईटच्या रूपाने आल्या, त्याच्यामुळे धावसंख्या 38 पर्यंत पोहोचली. नक्कीच आपण बघतोय की चांभारलीचे किसन मुंडे आणि मल्हारेश्वर वडापाव सेंटरचे प्रोपायटर मालक, त्यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती यावं. आपला या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. मैदानाच्या मधोमध आपण जाऊया. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. किंवा शिवकर संघाला सलामीची जोडी मैदानात, परंतु सुरुवात कशी होणार आहे ऐकण्यासाठी या ठिकाणी आमचे पाहुणे सुभाष म्हात्रे साहेब आणि कॉन्स्टेबल आमचे सुभाष म्हात्रे साहेब यांना विनंती की आपण व्यासपीठावरून असं त्यांच्या या ठिकाणी स्वागत. 24 चेंडू 39 धावांची गरज, परंतु सुरुवात कशी होणार हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा बंडू भास्कर यांच्याकडे. नक्कीच आपण बघतो की ज्ञानेश्वर पाटील आणि प्रेम गायकवाड अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. गोलंदाज आहे तो आकाश गिरी. या चेंडू बॅटची एज घेतले, चेंडू जातो तो फाईन लेगच्या मागे, क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याच्या नादामध्ये त्याला चेंडू चकवून जातोय, तो सीमारेषेच्या पलीकडे खणखणीत चौकार लगावतोय. अन्यथा आपण बघितलं की चेंडू अडवता आला असता, परंतु थोडासा चेंडू त्याला वागण्यापूर्वीच त्याच्या हाताखालून चेंडू निसटला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळतात या फटक्यावरती. त्या ज्ञानेश्वर पाटीलला चौकारांनीशी आपलं खातं उघडतंय, संघाचं खातं उघडतंय. बिनबाद 4. अजूनही येणाऱ्या 23 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. 23 चेंडू आणि 35 धावा. एक टिचून मारा करावा लागेल, तीक्ष्ण मारा करावा लागेल. तर गोलंदाजाला आकाश गिरी कशी गोलंदाजी करतोय त्याच्यावर भवितव्य असेल ते काळुंद्रे संघाचं. यावेळेला चेंडू आपण बघतोय उजव्या सीच्या बाहेर खूपच उंची दिलेला चेंडू, बाउन्सर राहा टाकलेला, हा जातोय तो स्वेट चेंडू. अवंतच्या रूपानं 1 धाव मिळते. ती शिवकर संघाला धावसंख्या होते ती बिनबाद 5. अजूनही येणाऱ्या 23 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. आकाश तयार. या चेंडू उंचारून भिरकावल्या, बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि हा झेल सुटतोय आणि चेंडू जातो मिड विकेट सीमारेषे बाहेर. उत्तुंग षटकार मला वाटतं जातोय. 6 धावा मिळतात. 6 धावाने धावफलक हालतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 11. बिनबाद 11. एक सुरुवात केली ती शिवकर संघाच्या फलंदाजाने म्हणजे ज्ञानेश्वर पाटीलने तडाखा उठवलाय. आज मला परेश चिखलीकरचा दिवस खराब आहे. फलंदाजी करताना तो 0 धावसंख्येने बाजूला त्रिपाळीची झाला आहे. आता झेल होता करतो, त्याने जजमेंट केलं नाही, बाउंड्री बघितलं नाही आणि षटकार मिळाला तो शिवकर संघाला. नक्कीच पुढचा चेंडू बॅटची एज घेतली, परंतु विकेट किपरच्या पायाला लागून चेंडू पुढे जातो. चेंडू आडवेस्तोपर्यंत 1 धाव मिळते फलंदाज ज्ञानेश्वर पाटीलला. ज्ञानेश्वर पाटील पोहोचतोय 11 वरती. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 12. अजूनही येणाऱ्या 21 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. 21 चेंडू आणि 27 धावा. आपण बघतो की सुरुवातीला काळुंद्रे संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 धावा जमवल्या होत्या, परंतु आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्यात त्या 12. अजूनही पहिले षटक चालू आहे. त्या पॉवर प्लेचं षटक थोडंसं महागडं ठरतोय तो आकाश गिरी. त्याचा हा पुढचा चेंडू यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू चांगला पोल केलाय. चेंडू जातो तो फाईन लेग सीमारेषी जवळ, खणखणीत चौकार लगावतोय तो फलंदाज प्रेम गायकवाड. एखादा चौकारांनीशी आपलं खातं उघडतोय. संघाचं धावफलक हालतोय. धावसंख्या होते ते बिनबाद 16. अजूनही येणाऱ्या 20 चेंडूमध्ये 23 धावांचं समीकरण. म्हणजे आपण बघितलं की चेंडू आणि धावा यांच्यामधला फरक आहे फक्त 3चा. म्हणजे हा सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. या सामन्यामध्ये तो तिरंगा शिवकार संघ. आकाश गिरी यावेळेला चेंडू कट केला, चेंडू जातो पॉइंट मध्ये आणि बघतोय की क्षेत्ररक्षक चकवून चेंडू जातो तो सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करतो. क्षेत्ररक्षक
चेंडू अडवतोय, दरम्यान फेक करतोय, एक धाव घेतली, तिसरी धाव सुद्धा त्याने पूर्ण केली. म्हणजे बघा रनिंग बिटवीन द विकेट कसं असेल तर बघितलं त्याचा पुरेपूर फायदा त्याने प्रात्यक्षिक आपल्याला दाखवलं. 3 धावा वसूल केल्यात. प्रेम पोहोचतोय 3 धावांनी 7 वरती. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 19, बिनबाद 19. अजूनही विजयासाठी 19 चेंडू आणि 20 धावांची गरज. 19 धावा आणि 20 धावांची गरज. परिस्थिती आता बघतोय आपण की एकोणीस चेंडू आणि 20 धावांची गरज. हा चेंडू निर्धाव जातोय. पहिल्यांदाच एक चांगला चेंडू पडतोय तो कायम संघाकडून आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये नमस्कार आपण म्हणालात की धावा कमी व्हायला पाहिजे, तर तो पहिल्या षटकामध्ये आला त्या 18 धावा 19 धावा आल्या त्या गोलंदाज आकाश गिरीच्या आता जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. शिवकर संघाचं जे समीकरण होतं 24 चेंडू आणि 39 धावांच्या 15 धावा जास्त होत्या चेंडूपेक्षा पडतो. आता समीकरण जवळ आणून पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यामुळे आता 20 धावांची गरज आहे की 3 षटकांमध्ये आलं. अविनाश ढवळे यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आणि लागोपाठ 2 मारले तर 200 रुपये 500 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच आपण बघतोय संतोष की ज्ञानेश्वर पाटील आपण बघतो की चांगली अष्टपैलू कामगिरी करते या सामन्यामध्ये. आपण बघतो की त्यानं जे षटक टाकलं तर शेवटचं षटकामध्ये फक्त 3च धावा दिल्या आणि एक फलंदाज त्याने बाद केला होता. आणि आता फलंदाजी करताना चांगली फलंदाजी करते आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्याने धावा जमवल्या त्या आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये 11 आणि 4 चेंडूचा त्याने सामना केला. एक चौकार लगवला, एक षटकार लगवलाय. नवीन गोलंदाज येतो तर प्रवीण घरात टेचून मारा करावा लागेल, कारण धावा रोखाव्या लागतील, विकेट्स काढाव्या लागतील, अन्यथा या सामन्यामध्ये त्यांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागेल. प्रवीण घरात तयार. त्यावेळेला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मला आता बघूया सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करतोय. चेंडू पायाने अडवलाय शत्रुघ्नांनी, परंतु एक धाव घेतली, दुसरी धाव घेतली, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु फलंदाज नक्कीच प्रेम धावचीच्या रूपानं बाद होते. लेगबाईच्या रूपाने या धावा येतात. 2 धावा मिळतात. 2 धावाने 10 फलक घालतो. 2 धावा मिळतात. बंडू मस्कर करत गरज नव्हती 3 धावांची. जो फलंदाज आहे खरं तर ज्ञानेश्वर पाटील थोडीशी धावी करतोय. प्रेम चांगली फलंदाजी करत होता, परंतु तिसरी धाव नसताना तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली जोडी जमली होती, रमली होती. पार्टनरशिप क्रिकेटमध्ये तुम्हाला विजय देऊन जाते, परंतु पार्टनरशिप या ठिकाणी तुटले. स्वतःहून निधर म्हणजे आत्महत्या. ज्ञानेश्वर पाटीलनं फलंदाजाला बाद केलं तर प्रेमला आता जिंकण्यासाठी गरज येते 17 चेंडू आणि 18 धावांची गरज. हॅलो शिवकर आणि काळुंदरे, मंगलमूर्ती काळुंदरे आणि शिवकर यांच्यामध्ये सुरू असलेला सामना. प्रथम नाणेफेक आल्यानंतर काळुंदरे संघानं प्रवीण गरजच्या 25-30 धावांच्या जोरावर धावा केल्याचा फक्त 38 आणि 39 धावांचा पट्टा करताना आतापर्यंत 22 धावा धाव पलकावर लागल्या जातात. 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 21 धावांची गरज आहे. 21 धावा आतापर्यंत धाव पलकावर झाल्या, त्यांनी 18 धावांची गरज आहे 17 चेंडूमध्ये. नक्कीच आपण बघतोय की प्रवीण घरात टाकेदेवी यांकडून गोलंदाजी करणार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि त्याला समोर फलंदाज जातोय तो ज्ञानेश्वर पाटील. त्यावेळी चेंडू कट केला. चेंडू आता पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार सीमारेषेवरती. चांगली फेक करतोय, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावेने 10 फलक घालतोय. धावसंख्या होते ती 1-22. अजूनही येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. आपण बघतोय की सुरुवातीला आपण बघितलं की 2 षटकामध्ये 29 धावा आल्या त्या, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये फक्त आपण बघितलं की 8 धावा दिल्या. तर चांगली गोलंदाजी केली होती ज्ञानेश्वर पाटीलनं आणि साईनाथ भगतनं आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिलं सामन्यामध्ये. आणि आतापर्यंत आपण बघतोय की या सामन्यामध्ये वरचढ ठरतोय तो तिरंगा शिवकर संघ, परंतु अजूनही काही चेंडू शिल्लक सामन्यामध्ये आणि कोणताही संघ अजूनपर्यंत जिंकला नाही किंवा हरला नाही. यावेळी चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू आता पॉइंट सीमारेषे जवळ क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, परंतु चेंडू अगोदरच पोहोचतोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा वसूल करतोय. तर हा फलंदाज चौकारांविषयी आपला मला वाटतं संदीप पाटील खातं उघडतोय. 4 धावाने 10 फलक घालतोय. धावसंख्या होते ती 26. 1-26. अजूनही येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 13 धावा. म्हणजे आता आपण बघतोय की चेंडू जास्त आणि धावा कमी. 15 चेंडू 13 धावा
यावेळी चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला आहे. बघूया झेल होतोय का, चांगल्या क्षेत्ररक्षण मला वाटतं होतंय का बघूया. चेंडू चांगला अडवलेला दिसतोय, परंतु बघूया एक धाव गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मला वाटतं फलंदाज धावचूक झालेलं दिसतंय, परंतु पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल असं आपण आशा करूया. कारण चांगला फटका होता, चांगले क्षेत्ररक्षण झालं तिथे असं आपण म्हणायला काय हरकत नाही. परंतु तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते. बघूया थोड्याच वेळात निर्णय येईल, परंतु आपण बघितलं होतं की 15 चेंडू आणि ते खरं तर बंडू मस्कर हा चेंडू अडवलेला आहे. इथून आपण बघितलेलं आहे, अगोदर चेंडू त्याने आतमध्ये ढकलला आणि नंतर त्याचा पाय लागलेला आहे. इथून दिसलेलं आहे, काहीच गरज नाही तिथले प्रेक्षक. परंतु जे खेळाडू असतात त्याला प्रत्येकाला वाटतं की षटकार आहे. आता शेवटी षटकारच आहे, परंतु खिलाडी व्यक्ती कुठे दाखवायला पाहिजे. 12 प्रतिनिधी सांगतो की चेंडू अडवलेला आहे म्हणून. नक्कीच आपण बघतोय की मागच्या सामन्यामध्ये आपण कालच म्हणाला अभिषेक पाटील की दुबईला खेळून आले, आखातात खेळून आले, त्यापेक्षा तुम्ही वागता कसं ते बघा. खेळाडू व्यक्ती खेळाडूने दाखवायला पाहिजे. लांब एवढ्या जाण्यापेक्षा चांगलं वागा आपल्या सगळीकडे. बरेच वेळा आपण बघतो पंचांनी बाद दिलं की नाराज असतात, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो. तर अशा वेळेस चांगलं क्रिकेट, आता क्रिकेट इतकं वाढत चाललं बघा. युट्यूबवर तुम्ही दिसताय, पूर्वी असं होतं की आपण म्हणजे 351 टुर्नामेंट आपण खेळलेलो आहे. बॉल फुटलं तर टुर्नामेंट कॅन्सल व्हायची. आता 6 बॉल चेक करतो. नक्कीच आपण बघतो षटकार आहे. अरे नक्कीच आपण बघतोय, चला काहीतरी बघणार. नक्कीच आपण पण सांगतात की अडवलं. नक्कीच आपण बघतो की चांगला प्रयत्न त्याने केला होता क्षेत्ररक्षणाने, परंतु हा चेंडू आता तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आता समीकरण बदलते. 14 चेंडू आणि 7 धावांची गरज, म्हणजे आता चेंडू जास्त झाले, डबल झाले, चेंडू धावांपेक्षा जास्त झालेत. परंतु आता बघूया प्रवीण घरत कशी गोलंदाजी करतोय. फलंदाज आहे तर संदीप पाटील. त्यावेळी पुढचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही. चेंडू जातो तो निर्धाव धावसंख्या तिथेच थांबते. अजूनही येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 7 धावांची गरज, म्हणजे फलकावरती धावा आहेत त्या 32. एक बाद 32 आपण बघतो की 2च षटकं आणि आतापर्यंत धावा फलकावरती 32. पुढचा चेंडू याला परत एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि डावी एसटी सोडून जाणारा स्वरित चेंडू अवांतर धावाच्या रूपानं दुसरी धावा मिळते. धावफलक होत आहे एक गडाच्या मोबदल्यात 33 धावा. अजूनही येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. परत एकदा फटका फिरून मारलेला फटका, चेंडू आता तो क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये. चेंडू अडवणार, चेंडूची फेक करणार, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावेनं धावफलक घालतोय, धावसंख्या होते ही 1 बाद 34. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. 12 चेंडू आणि 5 धाव म्हणजे आव्हान सोपं झालंय ते तिरंगा शिवकर संघासाठी. आपण बघितलं की काळुंगे संघाने 2 षटकामध्ये 29 धावा जमवल्या. त्या शेवटच्या 2 षटकामध्ये त्यांनी हारागिरी केली, परंतु 38 पर्यंत मजल मारली. परंतु आपण बघितलं त्याला उत्तर देताना, प्रत्युत्तर देताना आतापर्यंत 34 धावा जमवल्या त्या शिवकर संघानं आणि फक्त 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. परंतु येणाऱ्या 5 धावा कशा येतील याचं धावता वेळ नाही करते संतोष चौधरी. धन्यवाद बंडोबस्कर. जबरदस्त गोलंदाजी यावेळेस करतोय शिवकर संघ. आपण बघतोय शिवकर संघ अगोदरच अभिषेक पाटील असेल किंवा त्याच्याबरोबर बसलेला निखिल बाबरने सांगितलं की शिवकर जबरदस्त फॉर्म मध्ये, युनिफॉर्म मध्ये असलेला हा संघ आता मात्र काळुंगे संघाला भारी पडतोय. 12 चेंडू 5 धावांची गरज आहे. प्रवीण घरात त्यानंतर परेश चिखलेकर आता परेशान झालेत, कारण या 5 धावा कशा वाचवायच्या. आणि वाट बघतोय तिकडे सावळे संघ सेमी फायनल मध्ये कोण आपल्या बरोबर येणार. आतापर्यंत या सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे तो शिवकर संघाला. शिवकर आणि काळुंगे यांच्यामध्ये सुरू असलेला उपांत्य फेरीचा सामना आपण या मैदानावर बघतोय. गोलंदाज तयार आहे काळुंगे संघाचा. संधी घरत समोर येतो डावखुरा फलंदाज.
हो, संदीप पाटीलला उंचावर मारला चेंडू हवेमध्ये, प्रवीण गरज चेंडूच्या खाली आणि कोणतीही चूक न करता हा झेल टिपला जातोय. आता 11 चेंडू आणि 5 धावांची गरज. खरं तर संदीप पाटील डावखुरा फलंदाज गरज नव्हती षटकार मारण्याची. एकेरी बेरे धावा काढून विजय संपादन केला पाहिजे. कदाचित असं होईल की षटकार चौकार मारण्याच्या नादामध्ये सामना कठीण होईल तो शिवकर संघासाठी. नक्कीच आपण बघतो की सामन्यामध्ये आपण बघतो की मोठा फटका लगावून मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतोय. आपण बघतो त्याचा हा प्रयत्न फसला, परंतु आपण बघतो की झटपट क्रिकेटमध्ये फलंदाज आपण बघतो की हे होण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचा प्रयत्न फसला. कारण त्याने मागच्या 4 चेंडूमध्ये आपण बघितलं की एक चौकार लगावला होता, एक षटकार लगावला होता. त्याच्यामुळे धावसंख्या 5 गरज असताना त्याने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा प्रयत्न फसला आणि बाद होऊन तंबूमध्ये परत आला. पुन्हा एकदा संधी घरात तयार. यावेळेस फलंदाज ज्ञानेश्वर पाटील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. 10 चेंडूवर आता 5 धावांची गरज आणि अशी जी गोलंदाजी सुरू सनीची सनी घराची ही पहिल्या षटकामध्ये किंवा दुसऱ्या षटकामध्ये व्हायला पाहिजे होती. काळुंदरे संघासाठी मंगलमूर्ती काळुंदरे संघासाठी आता जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि शिवकार संघाला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. दिनेश बाबरे साहेब या ठिकाणी आमचे नरेश ठोंबरे या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि यानंतर एक महत्वाची सेमीफायनल आपल्याला बघायला मिळणार आहे. नांदगाव संघ तसं पाहिलं तर पुढे गेलेला आहे, फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि या सामन्यामध्ये जर जिंकले तो सावळे संघाबरोबर सेमीफायनलचा सामना खेळेल. परंतु सनी गरज या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतो. आता जिंकण्यासाठी गरज येते 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. 3 चेंडू सुंदर टाकले त्या ठिकाणी अलंकार घोड यांच्या या ठिकाणी आगमन होतं. त्यांचंही आरसीसी रूल्स क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत. सनी घराचा आज चेंडू असं वाटतंय की हा फलंदाज काय करतोय, आलेला घास तोंडातून भाग काढते की काय. सनी घरात आज चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. कोणते हालचाल करत नाही, पटोरचा वापर करत नाही आणि फक्त जागेवर कट करण्याचा प्रयत्न करतो तो फलंदाज ज्ञानेश्वर पाटील. ज्याने 1 षटकार मारला, 1 चौकार मारला, वैयक्तिक मारला, 14 धावांवर खेळतो ज्ञानेश्वर पाटील. आता 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. सनी घरात पुन्हा एकदा तयार. मंगलमूर्ती काळुंदरे संघ क्षेत्ररक्षण करतोय, 5 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतो तो काळुंदरे संघ. समोर येतो ज्ञानेश्वर पाटील. ज्ञानेश्वर पाटील यावेळेस बॅकफुटला जाऊन सिलिमिटाच्या दिशेने चेंडू कट केलाय, पायाने चेंडू पुढे नेलाय, परंतु धोका होऊ शकतो. परंतु एक धाव घेतली आणि चाच पडतो धोका. परंतु त्याला चकवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः चकला. 2 धावा मिळतात. या क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. एक तर्फे सामना होण्याची चिन्हे. मगाचा सामना जरी गावडी चांपाने संघ हरला होता, परंतु चांगले फटके मारण्याचा प्रयत्न केला होता, धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र काळुंदरे संघ, प्रवीण गरजेचा संघ पराभवाच्या छायामध्ये परंतु अजूनही वेळ गेले नाहीये. परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाही तर सनी गरजला आणि आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी ते शिवकार संघाला. जबरदस्त फलंदाजी करत पहिल्या षटकामध्ये केली होती, 18 धावा वसूल केल्या होत्या त्या शिवकार संघाला. परंतु या षटकामध्ये कुठेतरी असं वाटलं की 5 धावा सहज होतील, परंतु फक्त 3 धावा या षटकामध्ये दिल्या. तर सनी गरज क्षेत्ररक्षकाने साथ दिली असेल तर कदाचित 6 चेंडूमध्ये आता 4 धावांची तरी गरज असते. नक्कीच आपण बघतो की सनी घरातने चांगली गोलंदाजी केली आणि आपण बघितलं की जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी थोडीशी हारागिरी केली, अन्यथा हे षटक एखाद्या वेळा निर्धाव सुद्धा गेलं असतं आणि शेवटच्या षटकामध्ये 5 धावा आल्या असत्या. परंतु आपण बघितलं की थोडासा ढिसाळ क्षेत्ररक्षण झालं, त्याच्यामुळे 3 धावा एक्स्ट्रा गेल्या या षटकामध्ये, अन्यथा 6 चेंडू आणि 5 धावा आल्या असत्या. परंतु आता औपचारिकता राहिलेली दिसते, 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. अशा वेळेला आपण बघतो की जर सामना बरोबरीच जरी सुटला तर ज्यांनी प्रथम फलंदाजी केली असेल तो सामना इथे आपण या स्पर्धेमध्ये विजयी घोषित करा. म्हणजे कंपल्सरी टेस्टिंग तुम्हाला करायला पाहिजे. 2 धावा कराव्याच लागतील या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी त्या शिवकार संघाला. आणि बंदोबस्त आपण म्हणतो क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. अशा वेळेस प्रत्येकाने काहीतरी आपला वाटा द्यायला पाहिजे आणि इथे मात्र गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी केली, परंतु मंगळवरती कामगिरी संघाच्या क्षेत्ररक्षकांनी थोडंसं ढिसाळ कामगिरी केली आणि पहिल्या 2 षटकामध्ये धावा जास्त आल्या आणि त्याचा परिणाम काळुंदरे संघावर आला पराभवाच्या छायामध्ये आतापर्यंत. परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव येत नाही, तोपर्यंत आपण डिक्लेअर करू शकत नाही की कोण जिंकलोय. आणि इथे मात्र हा सुंदर फटका मारला प्रवीण जगकाळे यांना मारला, लोंगांच्या दिशेने चौकार, विजयी चौकार. शिवकार संघ जिंकला. शिवकार संघाचे हार्दिक अभिनंदन. काळुंदरे संघाचे हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला. संदीप पाटील यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक अविनाश ढोळे यांच्याकडून आलेलं आहे. त्यांनी त्यांचं पारितोषिक घेऊन जायचं. या सामन्यातील सामनावीर ज्ञानेश्वर पाटील
शिवकार संघाचा ज्ञानेश्वर पाटील यांचे मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आलं आणि शिवकार संघाने मी माफी मागतो की तुमच्या दवाईवर म्हणाले मी चक्कर नाही म्हणून मी म्हणाला होतो. नवीन अलंकार भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शिवकर संघाचा ज्ञानेश्वर पाटील याला मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्याला द्यावी. अलंकार भोईर अग्रकट्ट्याचे मालक अलंकार भोईर ज्ञानेश्वर पाटील यांना ट्रॉफी देतात आणि पुढच्या मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. यानंतर होणारा सामना जे चांगला सामना सावळे आणि शिवकार सेमीफायनलचा सामना. नक्कीच आपण बघतो की मदन पाटील यांच्याकडून चेतन कुठल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं होतं, परंतु चेतन कुठले कुठे असतील त्यांनी लगेच